नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, हा आरोग्य संपदा हा आपला आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांची उकल करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. अनुषंगानं कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि उपचार हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नितीन बोमनवार सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं तर सर कर्करोग शल्यचिकित्सक आहेत आणि गेल्या 13 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्य करतायत. मुख कर्करोग, स्तन कर्करोग, यकृत कर्करोग असे कोणतेही कर्करोग असू दे, पण त्याची सर्जरी यामध्ये सरांचं विशेष प्रावीण्य आहे, मास्टरी आहे. सरांचं MBBS हे त्यांनी यवतमाळच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं केलं. त्याच्यानंतर नागपूर मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी त्यांचं MS केलेलं आहे आणि जागतिक प्रतिष्ठेच्या गुजरात कॅन्सर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट येथून त्यांनी कर्करोग शल्यक्रियेत MCH केलेलं आहे. तर सध्या सर नागपूर येथील अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट येथे मुख्य कर्करोग शल्यचिकित्सक म्हणून कार्य करीत आहेत. सर, आपलं पुनश्च स्वागत करते आणि आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की कर्करोग म्हणजे नेमकं काय? काही दिवसापूर्वीच आपण 4 फरवरीला वर्ल्ड कॅन्सर डे साजरा केला. हो. या वर्षीची वर्ल्ड कॅन्सर डेची थीम होती की क्लोज द केअर गॅप. बरं. क्लोज द केअर गॅप म्हणजे ज्या जगभरात ज्या कॅन्सर केअरमध्ये ज्या इनएक्विटीज आहेत त्या आपल्याला ओळखायच्या आहेत आणि त्या वरच्या लिडरशिप, जसं पॉलिसी मेकर झाले, डिसिजन मेकर झाले, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं, ज्यामुळे की आपल्याला लोकांमध्ये कॅन्सरबद्दल अवेअरनेस वाढवता येईल, कॅन्सर केअरमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्या गव्हर्नमेंटच्या किंवा सरकारी ज्या सोयी आहेत, सवलती आहेत त्या पुरवणे हा या थीमचा उद्देश आहे. आणि भारतात कॅन्सर हा फार झपाट्याने वाढत आहे. कॅन्सर ही भारतातील प्रमुख आरोग्यासंबंधी चिंतेचा विषय आहे. भारतीय गव्हर्नमेंट बरेच नॅशनल प्रोग्राम्स चालवत आहे की कॅन्सरबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस वाढलं पाहिजे, लोकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे. तुम्ही विचारलात की कॅन्सर म्हणजे काय आहे, तर आपल्याला माहितीच आहे की आपलं मानव शरीर हे लाखो पेशींपासून बनलेलं आहे आणि सर्व पेशींचं विभाजन एक नियमबद्ध प्रमाणे होत असतो आणि या पेशींच्या समप्रमाण विभाजनमुळेच आपल्या शरीराचा समप्रमाण विकास होतो आणि आपल्याला जे जुन्या पेशींना नव्या पेशी रिप्लेस करतात आणि आपलं शरीर पूर्णपणे व्यवस्थित असतो. पण काही आंतरिक आणि बाहेरच्या कारणांमुळे ही जी विभाजन लय ती तुटते आणि याच कारणामुळे पेशींचा एक समूह अनियंत्रित विभाजन आणि वृद्धी प्रकट करतो. त्यामुळे काय, त्या ठिकाणी अल्सर किंवा गाठ तयार होते आणि यालाच आपण कर्करोग असे म्हणतो. आणि कर्करोग भारतात फार झपाट्याने वाढत आहे. जवळपास 200हून अधिक कॅन्सर्स आपल्या भारतात आढळतात आणि हा कॅन्सर कुठेही होऊ शकतो, कुठल्याही ऊतीमध्ये, कुठल्याही पेशीमध्ये, कुठल्याही अवयवामध्ये कॅन्सर होऊ शकतो. आणि जसं पाहिल्यास आपण कॅन्सर हे ब्रेनमध्ये होऊ शकतो, तोंडामध्ये होऊ शकतो, घशामध्ये होऊ शकतो, अन्ननलिका, जठर, यकृत, युरिनरी ब्लॅडर आणि किडनी अशा विविध भागात कॅन्सर होऊ शकतो. बरं सर, आपण नेहमी जाणतो की कॅन्सर हा विषय जेव्हा आपण बोलतो तेव्हा तो आपण नेहमी साशंक असतो. तर नेमकं स्टेजेस वाईज जर आपण विचार केला तर आपल्याला ऐकूयात येतं की आता 4th स्टेजचा कॅन्सर आहे, 3rd स्टेजमध्ये कॅन्सर आहे. तर या स्टेजेस कशा काय आपण ठरवता? बरोबर आहे. स्टेजेसबद्दल सांगायचं झालं तर मोस्टली आम्ही TNM स्टेजिंगचा वापर करतो. TNM स्टेजिंग म्हणजे टी हा प्राथमिक ट्यूमरसाठी रिप्रेझेंट करतो, एन हा नोडल मेटास्टॅसिस म्हणजे ज्या लसिका ग्रंथी असतात शरीरात त्यामध्ये जर ट्यूमर असेल ते आपण नोड म्हणतो त्याला, ते रिप्रेझेंट करतो.
एम हा मेटास्टॅसिससाठी म्हणजे शरीरात इतर विभागात जर पसरलं असेल तर त्यासाठी आपण एम वापरतो. तर TNM स्टेजिंग ही बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते, जसं प्रायमरी ट्यूमर, प्राथमिक ट्यूमर कुठे आहे शरीरात आणि त्याचं साईज काय आहे आणि तो कॅन्सर शरीरात कुठे जवळपासच्या नोडमध्ये पसरला आहे का किंवा कॅन्सर शरीरात इतर भागात इतर अवयवामध्ये पसरला आहे का यावर आपण TNM स्टेजिंग करत असतो. तर युजली तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण कॅन्सरला 4 स्टेजेसमध्ये विभागतो, स्टेज 1 टू स्टेज 4. स्टेज 1 म्हणजे ट्यूमरचं साईज फार छोटं असतं आणि तो एकाच अवयवामध्ये किंवा एकाच ठिकाणी असतो. स्टेज 2 स्टेज 3 मध्ये ट्यूमर साईज वाढतो आणि तो जवळपासच्या लिम्फ नोड्समध्ये स्प्रेड होतो किंवा पसरतो, त्याला आपण स्टेज 2 स्टेज 3 म्हणू शकतो. आणि स्टेज 4 मध्ये कॅन्सर हा शरीरातल्या इतर भागात किंवा अवयवामध्ये पसरून तो स्टेज 4 होतो. तर अशा प्रकारे आपण कॅन्सरची स्टेजिंग करत असतो. सर, पर्टिक्युलरली कोणत्या स्टेजमध्ये हा कॅन्सर गेल्यानंतर सर्जरीची गरज लागते? तसं पाहिलं तर कुठल्याही स्टेजमध्ये आपण सर्जरी करू शकतो, पण पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये जर आपण सर्जरी केली तर कॅन्सर पूर्णपणे क्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण आपल्या भारतात जवळपास 70% पेशंट ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये येतात, स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये. तरी त्या काही याच्यामध्ये आपल्याला सर्जरी करता येते, पण ॲडव्हान्स स्टेजमध्ये रिकरन्स किंवा पुन्हा कॅन्सर येण्याची शक्यता असते आणि पेशंटचं सर्वायवल पण फार कमी असते. सर, तुम्ही आत्ताच बोललात की मोस्टली आपल्या इंडियामध्ये जे पेशंट्स असतात ते ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये आपल्याकडे येतात, म्हणजे डॉक्टर्सकडे येतात. तर असं का, त्याचं काय कारण असेल? त्याचं कारण म्हटलं तर मॅडम, लोकांमध्ये कॅन्सरबद्दल अवेअरनेस नाही. लोकांना जसं आता गावाकडे बघितलं मी, आमच्या नागपूरच्या पेरिफेरीमध्ये जेव्हा कॅम्प घेतले त्यामध्ये असं निष्कर्षाने जाणवलं की लोकांना काही माहितीच नाही. एक तर त्यांचं सोशो इकॉनॉमिक स्टेटा, एज्युकेशन आणि अवेअरनेस कॅन्सरबद्दल की त्यांना माहितीच नाही की म्हणजे सरकारी सवलती उपलब्ध आहेत किंवा आपण कॅन्सरला पूर्णपणे क्युअर करू शकतो हे लोकांना माहिती नाही. लोकांना कॅन्सर म्हटले की अगोदरच भीती निर्माण आहे. पेशंटसोबत पेशंटच्या रिलेटिव्हलाही कॅन्सर म्हटलं की डिप्रेशनमध्ये जातात किंवा एन्झायटी वाढते आणि ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटपासून दूर जातात. त्यांच्या आजूबाजूचे लोक सांगतात त्यांना की सर्जरी केल्यामुळे वाढतो किंवा ठीक होऊ शकत नाही. तर त्यामुळे त्या अवेअरनेस कमी असल्यामुळे कॅन्सरचे पेशंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात. जर फिमेलचं बघितलं तर स्त्रियांमध्ये काय असते की त्या बऱ्याच गोष्टी सांगत नाही, जोपर्यंत त्यांना त्रास जास्त होत नाही त्यामुळे ते लपवून ठेवतात. जसं ब्रेस्ट कॅन्सर झालं किंवा सर्वायकल कॅन्सर झालं तर अगोदरचे जे सिम्पटम्स आहेत ते निग्लेक्ट करतात आणि स्वतःच जवळपासच्या डॉक्टरकडून किंवा स्वतः उपाय करून ते स्टेज वाढवतात. आणि जेव्हा अति त्रास होतो किंवा जेव्हा ते सगळ्यांना दिसायला लागते किंवा ॲडव्हान्स होतो त्यावेळेस ते डॉक्टरकडे येतात. सर, आपण अलीकडे बघतो की भारतामध्ये, स्पेशली मध्य भारतामध्ये ह्या कॅन्सरचं प्रमाण अतिशय वाढत आहे. तर याचं काय कारण असू शकतं? बोलायचं म्हणजे कॅन्सरचं प्रमाण का बरं वाढतं, काय कारण आणि त्याचे काय रिस्क फॅक्टर्स आहेत. तर ओव्हरऑल बघितलं मॅडम आपण तर 40% केसेसमध्ये तंबाखूचं सेवन हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. फॉर ओरल कॅन्सर ना? नाही, ओव्हरऑल सगळ्याच कॅन्सरसाठी 40% कॅन्सर्स हे तंबाखूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवनी असतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं सर की तंबाखूमुळे केवळ ओरल कॅन्सर नाही पण इतरही कॅन्सर होऊ शकतात? हो मॅडम, तंबाखूमुळे नुसतं ओरल कॅन्सर नाही तर बाकीचेही कॅन्सर होतात. तंबाखूचा आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे सेवन केला जातो. तंबाखू डायरेक्ट तोंडात ठेवला जातो, हुक्काद्वारे गेला जातो किंवा डायरेक्टली ठेवला जातो. तर त्याच्यामुळे कुठल्या न कुठल्या प्रकारे घेतात. त्यामुळे तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर वा अन्ननलिका, घशाचा कॅन्सर किंवा युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर पण होऊ शकतो. तर जसं जे लोक धूम्रपान करतात त्यामध्ये लंग कॅन्सरचे प्रमाण वाढते. तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या बायको आणि मुलांमध्ये पण लंग कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर आपल्या भारतात जे धूम्रपान करतात त्यामध्ये जवळपास 4000च्या जवळपास म्हणजे केमिकल्स असतात. त्यापैकी जवळपास 70 केमिकल्स हे कार्सिनोजेनिक म्हणून ओळखल्या जातात. आणि जे स्मोकलेस टोबॅको यूज करतात त्यामध्ये जवळपास 28 प्रकार हे कार्सिनोजेनिक असतात, त्यामुळे कॅन्सर होतो. दुसरा महत्त्वाचा घटक असतो दारूचं जास्त प्रमाणात सेवन करणे. आणि दोन्ही गोष्टी जेव्हा सोबत घेतल्या, दारू आणि स्मोकिंग किंवा धूम्रपान केला जातो त्यामुळे कॅन्सरची रिस्क परत जास्त झपाट्याने वाढते. आणि यामुळे दारूच्या व्यसनामुळे अन्ननलिका, जठर, यकृत आणि स्तन कॅन्सरचेही प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
आणि सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे आहार. आहार आजच्या भारतात जो कॅन्सर वाढत आहे त्याचं मेन कारण म्हणजे आहार, आपली जी लाईफस्टाईल आणि जी वेस्टर्न कल्चर किंवा जेवणात किंवा खाण्यात आपण जे पद्धती वापरत आहेत त्यामुळे आज कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. कारण आपण घरोघरी ऐकतोच की आमच्या काळात असं नव्हतंच, पण प्रत्येक पिढीमध्ये जीवनशैलीत बदल होतोच आहे. बरोबर मॅडम. जी जीवनशैली आपण आज पाहत आहोत किंवा आहार बघायचं झालं तर जास्त चरबीयुक्त पदार्थ किंवा मांसाहारयुक्त पदार्थ सेवन करण्याने कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. जसं अंडग्रंथी, स्तन, गर्भाशय यांचं कॅन्सर जास्त चरबीयुक्त आणि मांसाहारयुक्त पदार्थ घेतल्यामुळे होतो. आतडीचा कॅन्सर पण होतो. आणि जीवनशैली जी आपली सेडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे, व्यक्ती शारीरिकरित्या सक्रिय आहे, इनॅक्टिव्ह आहे किंवा बाहेर जाताना आपण सूर्यप्रकाशात अल्ट्राव्हायोलेट रेजला एक्सपोज होतो, तर त्या सर्व गोष्टीमुळे आहे. दुसरं म्हणजे ऑक्युपेशन, तुम्ही कुठे काम करता, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करता तेही फार महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळेही वाढतो. आणि व्हायरस किंवा जीवाणूमुळे पण कॅन्सर होतात. जसं आपण ऐकलं असेल की ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर असतो आणि त्यामध्ये आपण वॅक्सिनेशन जर दिलं तर त्याला प्रिव्हेंट करू शकतो, हे ऐकलेलं असेल. तसंच हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे सुद्धा लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि आपल्या भारतात काही सामाजिक चालीरीती आहेत. जसं गावात बघत असाल तुम्ही तर कमी वयात लग्न करतात, वारंवार प्रेग्नन्सी ठेवतात. तर मल्टिपल प्रेग्नन्सीज आणि कमी वयात लग्न, हायजीन न मेंटेन करणं यामुळे खेड्यात किंवा गावामध्ये गर्भाशयाचं तोंडाचं कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. तर या उलट मेट्रो सिटीजमध्ये काय होते की ज्या मेट्रो सिटीच्या मुली किंवा बाया असतात त्या उशिरा लग्न करतात, 30च्या नंतर लग्न करतात, मुलांना स्तनपान करत नाही आणि या सर्व गोष्टी, त्यांचं स्थूल शरीर असतो. या सर्वांमुळे मेट्रो सिटीजमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तर काही कॅन्सर अनुवांशिक असतात, जवळपास 5 ते 10% कॅन्सरचे अनुवांशिक असतात. जसं ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर हे अनुवांशिकरित्या आपल्या फॅमिलीमध्ये रन होतात. ब्रेस्ट कॅन्सरसाठी BRCA1, BRCA2 म्युटेशन्स होऊन जीन्समध्ये हा फॅमिलीमध्ये रन होतो, अनुवांशिक असतो. तुम्ही ऐकलं असेल की डोळ्याचा एक कॅन्सर रेटायनोब्लास्टोमा हा सुद्धा अनुवांशिक आहे. तसंच कोलन कॅन्सर हा फॅमिलीमध्ये रन होतो. त्यामुळे आम्ही बरेच फॅमिलीला जर एकपेक्षा जर जास्त मेंबर, 2 मेंबर असतील फॅमिलीमध्ये सेम कॅन्सरनी, तर आम्ही त्यांना जेनेटिक्स चेकअप्स किंवा काउन्सिलिंग करून त्यांनाही बाकीच्या लोकांना तपासणी करायला सांगतो. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे जे रिस्क फॅक्टर आहे त्यामध्ये असतो रेडिएशन एक्सपोजर. ते मल्टिपल स्कॅनिंगने असो किंवा जसं तुम्ही ऐकलं असेल नागासाकी आणि अजूनही तिकडे जे एक्सपोजर झालं अणुबॉम्बमुळे त्याच्यामुळे अजूनही तिकडे ल्युकेमिया, थायरॉइड कॅन्सर आणि इतर कॅन्सर अतिशय प्रमाणात वाढलेले आहेत. तर ह्या सर्व घटकांमुळे आपल्या भारतात कॅन्सरचं प्रमाण फार झपाट्याने वाढत आहे. अजून सर, आताच तुम्ही इतक्या कॅन्सरबद्दल बोलले वेगवेगळ्या प्रकाराच्या, तर नेमकं आपल्याला कॅन्सरचं निदान कसं करता येईल आणि या निदानाच्या ज्या प्रक्रिया आहे किंवा पद्धती आहे त्यांच्यामध्ये काही ॲडव्हान्समेंट झाली आहे का? बरोबर मॅडम, तुम्ही खूप छान प्रश्न केलेला आहे. सर्वात प्रथम तर लक्षणाद्वारेच आपल्याला कॅन्सरचं निदान करता येतं. पण सर, आताच आपण बोललो की एक साधी तोंडात जळजळ होते आहे, घशामध्ये जळजळ होते आहे, तोंड वारंवार येत आहे, तर मग आपण असं तर नाही म्हणू शकत की आता मला कॅन्सर झाला. नाही, बरोबर मॅडम, पण मग तो अवेअरनेस नाही आहे. यासाठी आपण जे म्हटलं की कॅन्सर कसं ओळखता येईल किंवा कॅन्सर निदान करता येईल, तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट असते हिस्ट्री टेकिंग. बरोबर. जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तर प्रॉपर हिस्ट्री घेणे फार महत्त्वाचे असते की पेशंटला अल्सर असेल किंवा गाठ असेल तर ती कधीपासून आहे, तिच्या ग्रोथमध्ये काही इतक्यात जास्त लवकर ग्रोथ झालेली आहे का, पेशंटला काही ॲडिक्शन्स आहेत का, त्यावरून म्हणजे आपल्याला अंदाज येतो की काय असू शकते पेशंटला. पेशंट स्मोकिंग करतो का, टोबॅको चिविंग आहे का, अल्कोहोल कन्झ्युम करतो का. नंतर ऑक्युपेशन, पेशंटचं ऑक्युपेशन ही हिस्ट्री पण महत्त्वाची असते. जसं टीचर असेल तर त्याला लॅरिंजियल किंवा स्वरपेटीचं कॅन्सर होण्याची शक्यता असते. काही इंडस्ट्रीजमध्ये करत असतील तर इंडस्ट्रियल एक्सपोजरमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर प्रॉपर हिस्ट्री महत्त्वाची असते. नंतर प्रॉपर जनरल एक्झामिनेशन. जनरल जसं काही पेशंटचं जे रिलेटिव्हमध्ये जर कॅन्सर असेल तर ते आमच्याकडे येतात की मलाही स्क्रीनिंग करायचं आहे. स्क्रीनिंग फार महत्त्वाचा विषय आहे. स्क्रीनिंग म्हणजे कॅन्सर सिम्पटम्स डेव्हलप व्हायच्या पहिले जी तपासणी करतात त्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो. बरं सर, आपण आता कर्करोगाचं निदान कसं करायचं त्याबद्दल बोलतोय आणि आता आपण ॲडव्हान्स टेक्निक बद्दल बोलू, पण तत्पूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा.
दर्शको, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि उपचार या विषयावर. सर, आपण कर्करोगाचं निदान कसं करायचं याबद्दल बोलत होतो. हो मॅडम, जसं आपण बोललो की कर्करोगाचे जनरल एक्झामिनेशन करावं लागतं, ज्यामध्ये आपल्याला कोणी जर स्क्रीनिंगसाठी आलेलं असेल तर त्याच्यात आम्ही तोंडाचं परीक्षण करतो, मानेचं, काकेमध्ये गाठ आहे का किंवा ग्रॉइन रिजनमध्ये गाठ आहे का हे आपण बघत असतो. दुसरं म्हणजे जर काही लोकांना संशय असेल की मला कॅन्सर आहे तर त्यामध्ये आम्ही काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन, एक्सरे, सिटी स्कॅन, MRI ॲडवाईज करतो. पण कॅन्सरचं डायग्नोसिस किंवा कन्फर्म डायग्नोसिस हे फक्त बायोप्सी आणि FNAC मुळे होते. बरं, म्हणजे या ऑथेंटिक टेस्ट आहेत. ऑथेंटिक टेस्ट आहेत ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की या पेशंटला कॅन्सर आहे. आर द टेस्ट कॉस्टली सर? कॉस्टली कारण त्याच्यासाठी पण काही जण घाबरतात. बरोबर. नाही, FNAC आणि बायोप्सी काही कॉस्टली नसतात, फार कमी म्हणजे चार्जेस मध्ये होतात. आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसला किंवा इन्स्टिट्यूटला आणि इन्स्टिट्यूटला पण फ्री ऑफ कास्ट मध्ये होतात. बरं. आणि FNAC म्हणजे त्याला आपण फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी म्हणतो. त्या गाठीमधून आपण थोडंसं टिश्यू घेऊन निडलद्वारे ते तपासणीसाठी पाठवत असतो. तसंच बायोप्सीमध्ये काय असते, बायोप्सी म्हणजे ते अल्सर किंवा त्या गाठीमधून थोडा जो टिश्यू घेतला जातो किंवा तुकडा घेतला जातो, त्या पोर्शन घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. त्याच्यामुळे बायोप्सी इज मोर ऑथेंटिक दॅन FNAC आणि बायोप्सीमुळे आपण कन्फर्म डायग्नोसिस करू शकतो. आता रिसेंटली डायग्नोसिसमध्ये आम्हाला पेट स्कॅनची फार हेल्प होते. पेट स्कॅन म्हणजे आम्ही त्याला पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी म्हणतो. तर हे जे पेट स्कॅन आहे ते कॅन्सर शरीरात कुठे आहे, कॅन्सरची ॲक्टिव्हिटी शरीरात कुठे आहे हे डिटेक्ट करते. त्याच्यामुळे आपल्याला जर काही पेशंटचं सिम्पटम्स नसतील किंवा कधी कधी काय होते, मानेत गाठ असते ना, आपल्याला प्रायमरी ट्यूमर कुठे आहे हे माहीत नसते. त्यावेळेस आम्हाला पेट स्कॅनद्वारे प्रायमरी ट्यूमर कुठे आहे ते शोधण्यास मदत होते किंवा कुठल्या अवयवात म्हणजे ब्रेन ते टो पूर्णपणे पेट स्कॅनमध्ये कव्हर होते. तर पेट स्कॅन हे फार महत्त्वाचं आजच्या आम्हाला रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये की पेट स्कॅनमुळे आम्हाला कॅन्सर स्प्रेड झालेला डिटेक्ट करता येतो. बरं, अजून कोणत्या वेगळ्या उपचार पद्धती, ज्या उपचार म्हणण्यापेक्षा निदान पद्धती आहेत का सर या व्यतिरिक्त? निदान पद्धती तर कन्फर्म डायग्नोसिससाठी आम्ही बायोप्सीज करत असतो आणि पेशंट म्हणजे कॅन्सरची स्टेजिंग, त्याचा एक्सटेंड किती आहे, तो किती स्प्रेड झालेला आहे याच्यासाठी सिटी स्कॅन, MRI आणि पेट स्कॅन ह्याच गोष्टी आपल्याला करता येतात. आता जेव्हा आपण ओरल कॅन्सर बद्दल बोलतो तर हा ओरल कॅन्सर हा गालाला, जिभेला, ओठांना, हिरड्यांमध्ये कुठे येऊ शकतो. बरोबर. तर मग ते सर कसं काय तुम्ही त्याची लक्षणं ओळखून कसं काय त्याच्यावर उपचार करता, कोणत्या पद्धतीने? मॅडम, ओरल कॅन्सरमध्ये काही प्री कॅन्सरस लेशन असतात. ओरल कॅन्सरमध्ये बऱ्याचदा काय होते की कॅन्सर अगोदर येण्याच्या अगोदर काही लक्षणे देतो, त्याला आम्ही प्री कॅन्सरस लेशन असे म्हणतो. जसं तोंडामध्ये पांढरा चट्टा येणे त्याला ल्युकोप्लॅकिया म्हणतो किंवा तोंडात लाल चट्टा येणे त्याला इरिथ्रोप्लॅकिया म्हणतो. हे प्री कॅन्सरस लेशन आहेत. म्हणजे कॅन्सर होण्याच्या पहिले जे पूर्वसंकेत येतात ना त्यांना आपण प्री कॅन्सरस लेशन. केवळ तुम्हीच ओळखू शकता? मला वाटतं त्या पेशंट्सला नाही. आता मी जसं सांगत आहे तर पेशंटला लक्षात आलं की नाही बा माझ्या तोंडात पांढरा चट्टा आहे, लाल चट्टा आहे, त्यांनी आपल्या फॅमिली फिजिशियन किंवा कॅन्सर सर्जनला भेटायला पाहिजे आणि त्यांचं निदान करायला पाहिजे. तर या पूर्वसंकेतामुळे आपल्याला माहिती होते की कॅन्सर होण्यापूर्वीच आपण डिटेक्ट करू शकतो आणि त्यांना ट्रीट करू शकतो. जर या ल्युकोप्लॅकिया आणि इरिथ्रोप्लॅकियाला आपण आधीच जर ट्रीट केलं, आधीच त्यांचं जर उपचार केलं तर आपण तोंडाचं कॅन्सर होण्याआधीच त्याला ट्रीट करू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रोज आपण जर आपल्या तोंडाचं स्वयंपरीक्षण केलं की तोंडात काही चेंजेस आहे का, काही बदल आहेत का, काही पांढरा किंवा व्हाईट चट्टा आहे का, तर रोज स्वयंपरीक्षण करून आपण हे जे पूर्वसंकेत आहेत यांना पकडू शकतो आणि या गोष्टींमुळे आपण कॅन्सरला प्राथमिक अवस्थेत स्टेज 1 मध्येच पकडण्याला आपल्याला मदत होते आणि पेशंटला क्युअर करण्यास फार मदत होते. म्हणजे अर्ली डायग्नोसिस मुळे आपण बिलकुल मॅडम. आणि दुसरं म्हणजे रेग्युलर डेंटल चेकअप. रेग्युलर डेंटल चेकअप जे लोक करतात तर त्यांना काही स्वयंपरीक्षणमुळे काही गोष्टी लक्षात येत नाही, कारण हिरडीच्या मागे असेल, मागच्या दाताकडे असेल तर बरेचदा स्वतःला लक्षात येत नाही. तर डेंटल चेकअपमध्ये बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. तर रेग्युलर डेंटल चेकअप करून आपण ह्या गोष्टी ह्या पूर्वसंकेताच्या अगोदर पकडू शकतो. आता तुम्ही म्हणालात की ओरल कॅन्सरमध्ये लक्षणे काय, तर मोस्टली ओरल कॅन्सरमध्ये मी जसं म्हटलं की पूर्वसंकेत पांढरा किंवा लाल चट्टा येतो, तसेच गालावर किंवा जिभेवर अल्सर किंवा छाला जो बऱ्याच काळापासून दुरुस्त होत नाही आहे असं असतो किंवा गालावर किंवा हिरड्यावर सुजन असते. तसेच तोंड उघडायला पेशंटला त्रास होतो. बरेचदा काय गुटखा आणि खऱ्याच्या सवयीमुळे पेशंटला सबम्युकस फायब्रोसिस होतो आणि त्याला तोंड उघडायला त्रास होतो. आपल्या गळ्यात गाठ आलेली असेल किंवा निरंतर गळ्यात खरखर असेल किंवा जीभ हलवायला किंवा बाहेर काढण्यास त्रास होत असेल, आवाजात बदल असेल
कानात दुखत असेल तर ह्या सर्व गोष्टी असल्या तर तुम्ही फॅमिली फिजिशियनला किंवा भेटायला पाहिजे. आणि ॲडव्हान्स कॅन्सरमध्ये बरेचदा काय होते की पेशंटला खायला गिळायला त्रास होतो. जसं जिभेच्या मागच्या भागाचं कॅन्सर असेल तर पेशंटला गिळायला त्रास होतो आणि खायला त्रास होतो, त्यामध्ये मग पेन पण फार सिव्हिअर असतो. तर अशा ज्यावेळी गोष्टी असतात त्यावेळी त्यांनी फॅमिली फिजिशियनला भेटायला पाहिजे. आणि आहार सर्वात महत्त्वाचा भाग, आहारामध्ये बदल करायला पाहिजे असं मला वाटते. जेव्हा आपण ओरल कॅन्सर होतो सर, तेव्हा शस्त्रक्रिया कितपत योग्य ठरते म्हणजे ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये? बरोबर मॅडम, शस्त्रक्रिया ही फार महत्त्वाची आहे, पण आपण त्या अगोदर आपण ओरल कॅन्सरला कसं प्रिव्हेंट करू शकतो तेही मी बोलणार. कारण इट इज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट, म्हणजे उपचार पद्धतीमध्ये आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर काय असते मॅडम, जसं मी तुम्हाला कारणांमध्ये सांगितलं की आहार, जीवनशैलीमध्ये बदल आणि आहारमध्ये बदल हे 2 घटक फार महत्त्वाचे असतात. जसं जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे काय, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करावं लागेल. त्यामध्ये तंबाखूचं सेवन न करणे, धूम्रपान न करणे, तंबाखूचं सेवन थांबवणे हे कॅन्सर रोकथाम उपचारमधलं हा सर्वप्रथम महत्त्वाचा पाऊल आहे. म्हणजे तुम्ही जर तंबाखूचं सेवन टाळलं तर तुम्हाला पुढील आयुष्यात कॅन्सर होण्याची शक्यता तेवढीच कमी होते. तर हे सर्वात मोठं पाऊल आहे. अल्कोहोलचं सेवन टाळणे, जसं बाहेर चाललं आहे तर सूर्यप्रकाशापासून आपल्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे किंवा कपडे, टोपी वापर करणे, आपल्या कपड्यांनी पूर्ण शरीराला कव्हर करणे. कारण अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे लिप्सचं कॅन्सर होण्याची शक्यता असते किंवा चीकवर पण कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर ह्या गोष्टीची पण आपण काळजी घेतली पाहिजे. शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहायला पाहिजे, नियमित व्यायाम करायला पाहिजे. आहार मी जसं सांगितलं तर आहारामध्ये बदल करणे फार आवश्यक आहेत. जसं चरबीयुक्त पदार्थ किंवा मांसाहार टाळता येईल तर टाळायला पाहिजे. हिरव्या भाज्यांचं आणि फ्रूट्सचा अधिक प्रमाण वाढवायला पाहिजे. आजकाल आहारात बघाल तर पेस्टिसाइड्स आणि याचा वापर केला जातो, म्हणजे तर त्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. आणि मिठाचं प्रमाण कमी आणि तेलाचं प्रमाण कमी करायला पाहिजे. तर ह्या सारी गोष्टीमुळे आपण कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकतो किंवा थांबवू शकतो. दुसरं महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही शल्यक्रिया, सर्जरी ही महत्त्वाचा भाग आहे का, तर ओरल कॅन्सरमध्ये 3 प्रमुख घटक आहेत जे ट्रीटमेंटसाठी, उपचारासाठी महत्त्वाचे असतात. एक आहे सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी. तर सर्जरी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यामुळे आपण पेशंटला पूर्णपणे क्युअर करू शकतो आणि त्याला ठीक करू शकतो. सर्जरी ही बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते, म्हणजे कुठल्या पेशंटमध्ये सर्जरी होईल नाही होईल. तर पेशंटच्या ट्यूमर लोकेशन कुठे आहे, ट्यूमर कुठे आहे, जिभेवर आहे की गालाच्या मागच्या भागात आहे, त्याचं साईज काय आहे, नोडल मेटास्टेसिस आहे का, त्याची डेप्थ काय, या सर्व गोष्टींवर ट्यूमरचं ट्रीटमेंट अवलंबून असते. मग सर्जरी करायची असल्यास आपल्या ट्रीटमेंटचं एम काय, आपलं उपचारचं एम असतो की पेशंटला कॅन्सर मुक्त करणे, त्याचं ऑर्गन अँड फंक्शन प्रिझर्वेशन करणे. कारण तोंडाचं कॅन्सरचं जेव्हा आम्ही सर्जरी करतो तर खालचा जबडा निघाल्यामुळे पेशंटला खायला प्यायला त्रास होतो, बोलायला त्रास होतो. तर म्हणून आज आम्ही ऑर्गन प्रिझर्वेशनवर भर देऊन तर त्याचं फंक्शन आणि ऑर्गन प्रिझर्वेशन झाल्यावर भर देतो. आणि तिसरं महत्त्वाचं एम म्हणजे सर्जरीचे साईड इफेक्ट्स किंवा त्याच्या सिक्वेली जे आहेत कॉम्प्लिकेशन ते कमी करता कसे येईल किंवा ते अवॉइड करता येईल याच्यावर भर असतो. तर हे जर आमचं सर्जरीचं एम असते. सर्जरीमध्ये काय असते की मोस्टली जो भाग ग्रसित असतो कॅन्सरमुळे त्या भागाला 1 ते 2 सेंटीमीटर चारही बाजूनी परदी, एक्स्ट्रा परदी जी आपण म्हणतो सामान्य पेशींची परदी घेतल्या जाते आणि त्या आपण कॅन्सरला काढतो 1 ते 2 सेंटीमीटर घेऊन. आणि गळ्याच्या गाठी काढायच्या की नाही हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते. जसं आता स्टेज 1 असेल आणि ट्यूमरची डेप्थ कमी असेल तर बरेचदा आम्ही बक्कल म्युकोजा किंवा ओरल कॅन्सर असलं त्यामध्ये नेक डिसेक्शन अवॉइड करतो, कारण गळ्याच्या गाठी काढण्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. पण बरेचदा 20 to 40% मध्ये अकल्ट मेटास्टॅसिस म्हणून असतो, ज्यामध्ये म्हणजे जर स्कॅनिंगमध्ये किंवा तुम्हाला फिजिकली जर गळ्यात जर गाठ आढळत नसेल तरी पण 20 ते 40% मध्ये ती गाठमध्ये कॅन्सर गेल्याची शक्यता असते. बरं सर, तुम्ही आता ह्या सर्जरीज बद्दल खूप छान सांगताय, अजूनच आपण जाणून घेऊ, पण तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा.
नमस्कार दर्शको, आपलं पुन्हा स्वागत. सर, आपण ओरल कॅन्सरच्या उपचार पद्धतींबद्दल सांगत होतात. बरोबर मॅडम. आपण ओरल कॅन्सरमध्ये काय शस्त्रक्रिया असते, सर्जरी कशी असते त्या विषयावर बोलत होतो. तर जसं मी सांगितलं की आपण कॅन्सर काढून आणि गळ्याच्या गाठी काढतो, पण ओरल कॅन्सरमध्ये, तोंडाच्या कॅन्सरमध्ये रिकन्स्ट्रक्शन हा फार महत्त्वाचा भाग असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्जरीचा मेन एम असतो ऑर्गन अँड फंक्शन प्रिझर्वेशन आणि पेशंटचा फॉर्म आणि कॉस्मेसिस मेंटेन करणे. कारण चेहरा हा फार महत्त्वाचा भाग आहे, जो बाहेर प्रोजेक्ट होतो, जो सर्वांना पाहिजे असते. त्याच्यामुळे आम्हाला फॉर्म आणि कॉस्मेसिसवर फार महत्त्वपूर्वक भर द्यावा लागतो. तर ओरल कॅन्सरमध्ये काय असतं की जेव्हा ट्यूमर लोअर म्हणजे खालच्या जबड्याजवळ असतो, तर बरेचदा आम्हाला अगोदर तर होतं की पूर्ण जबडाच काढावा लागायचा, म्हणजे जेवढा भाग इनवाडला त्याचा पूर्ण तुकडा काढावा लागत होता. पण आजकाल काही टेक्निक्स आले ज्याला आम्ही मार्जिनल मॅन्डिब्युलेक्टॉमी म्हणतो. त्यामध्ये काय होतं की ट्यूमर जरी जबड्याच्या जवळ असेल पण तो जर बोनमध्ये गेलेला नसेल तर आम्ही वरची लेअर काढतो बोनची, त्याला आपण मार्जिनल मॅन्डिब्युलेक्टॉमी करतो. त्याच्यामुळे काय होईल, पूर्ण लोअर ज्या वाचल्यामुळे पेशंटचा शेप मेंटेन राहील. त्यावर आपल्याला मग काही वर्षानंतर दात बसवता येतील आणि पेशंटला मग म्हणजे चेहरा खराब नाही होणार, म्हणजे त्याचं कॉस्मेसिस आणि फॉर्म मेंटेन राहील. तर पेशंट कसं त्याला कुठेही वर्क करायचं झालं, पेशंटचा मेन इश्यू असतो की मी टीचर आहे, मी कसं जाऊ किंवा मी माझ्या ऑफिसमध्ये कसं जाऊ. आमचा मेन इंटेन्शन असतो त्याचा फॉर्म आणि कॉस्मेसिस मेंटेन करणं. पण काही वेळेस आम्हाला जबडा काढावा लागतो. जसं जर जबड्यामध्ये ट्यूमर गेलेलं असेल तर तो जो मॅन्डिबलचा भाग आहे त्याला एकतर आम्ही सेगमेंटल मॅन्डिब्युलेक्टॉमी म्हणतो किंवा पूर्ण जर त्या साईडचा काढला तर हेमी मॅन्डिब्युलेक्टॉमी. मग त्याला कसं रिकन्स्ट्रक्ट करायचं, तर आजकाल आम्ही फ्री फिबुला ग्राफ्ट म्हणून फ्री फिबुला फ्लॅप घेतो. फ्री फिबुला म्हणजे फिबुला नावाचा एक बोन असतो आपल्या पायामध्ये, त्याचा भाग घेतो आपण, तो बोन घेतो चमडीसोबत आणि तिथल्या रक्तवाहिनीसोबत त्याला काढून घेतो आणि त्याला आपल्या तोंडामध्ये बोनच्या जागी बसवतो. बरोबर, त्याला कनेक्ट करतो आणि ज्या रक्तवाहिनी असतात त्या गळ्यातल्या रक्तवाहिनीसोबत जोडतो, कारण त्याला रक्तपुरवठा मिळणे आवश्यक असते. आणि त्याच्यामुळे पेशंटचा फॉर्म आणि कॉस्मेसिस मेंटेन होते आणि यावरही आपण दात काही वर्षानंतर बसवू शकतो, ज्याने की पेशंटला खायला फार महत्त्वाचं राहील. आज आम्ही ऑर्गन प्रिझर्वेशनवर जास्त भर देतो. नुसतं तोंडाच्या कॅन्सरमध्ये नाही तर अगोदर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पूर्ण स्तन काढले जायचे की, तर ते पेशंटसाठी फार सोशल स्टिग्मा व्हायचं. त्यांना म्हणजे कुठे लग्नात समारंभात जाणं, कुठल्या फंक्शनला जाणं फार हे व्हायचं. तर आता आम्ही ऑर्गन प्रिझर्वेशन ब्रेस्ट कॅन्सरमध्येही भर देतो. तर त्याच्यामध्ये आम्ही बरेचदा ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीज, कन्झर्वेटिव्ह सर्जरीज करतो. त्यामध्ये काय, जो ट्यूमर आहे तोच भाग त्याच्या मिनिमम पर्दीसोबत काढतो आणि बाकीचं ब्रेस्ट वाचवतो, त्याला आपण ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणतो. पण नवीन एक टेक्निक आली आहे जी आम्ही सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी म्हणून ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वापरतो. यामध्ये काय होते की अगोदर काय व्हायचं की पूर्ण स्तन काढायचे आणि आपण ज्या ॲक्झिलाच्या गाठी आहेत ते काढायचे. त्यामुळे काय व्हायचं की पेशंटला हात हलवायला त्रास व्हायचा, पाठी मागे दुखायचं, नमनेस राहायचं, मुवमेंट्सही व्हायच्या नाही आणि हातावर सुजन येणे हा फार मोठा प्रॉब्लेम होता. तर सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सीमुळे काय बेनिफिट झालं, सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी म्हणजे काय असते, आम्ही निपलच्या सराउंड एक डाय इंजेक्ट करतो आणि त्याला सर्जरीच्या वेळेस ट्रॅक करतो आणि जिथे जाऊन तो थांबतो तिथले 2-3 लिम्फ नोड्स, पहिले जे 2-3 लिम्फ नोड्स आहेत सर्जरीच्या वेळेस आम्ही तपासणीला पाठवतो पॅथॉलॉजिस्टकडे आणि ते 20 ते 25 मिनिटात आम्हाला रिपोर्ट येतो. जर त्या गाठी निगेटिव्ह असतील तर आपण ॲक्झिलरी लिम्फ नोड डिसेक्शन अवॉइड करू शकतो. तर ॲक्झिलरी लिम्फ नोड डिसेक्शन हाच ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचा फार मोठा भाग असतो. त्याच्यामुळे मग याचं बेनिफिट हे आहे की पेशंटच्या हातावर सुजन येणार नाही, त्याला पाठीमागे दुखणार नाही आणि त्याला त्याच्या हाताच्या मुवमेंट्स प्रॉपरली करता येतील. अगोदर पेशंटला हँड मुवमेंट्स करायला फार त्रास व्हायचा, म्हणजे आफ्टर सर्जरी त्रास व्हायचा. तर सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी आम्ही आता करतो, सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सी. त्यामुळे जे पेशंट तयार असतात ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह आणि सेंटिनल लिम्फ नोड बायोप्सीसाठी, त्या पेशंटसाठी हा फार छान आहे. त्याच्यामुळे पेशंट्सला कॉस्मेसिस प्लस म्हणजे तिला बाहेर गेली तरी कोणी म्हणणार नाही की ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी झालेली आहे, तर ती आरामात समाजात वावरू शकते आणि तिचा जो सायकोलॉजिकल डिप्रेशन होतो ते कमी होतो. अगोदर फिमेल्सला फार सायकोसोशल ट्रॉमा व्हायचं, पूर्ण ब्रेस्ट
काढल्यामुळे तर ऑर्गन प्रिझर्वेशनमुळे ह्या गोष्टी आपल्याला आता करता येतात. पण खरंच ऑर्गन प्रिझर्वेशन ही खूप चांगली टेक्निक आहे, फार महत्वाची गोष्ट आहे मॅडम आजच्या काळात फिमेलसाठी तरी फार महत्वाचा भाग आहे. आपण यापूर्वी बोललो सर की निदान पद्धती ज्या आहे किंवा ज्या प्रक्रिया टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट झाली आहे, पण ज्या उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये काय ऍडव्हान्समेंट झाले सर? हो मॅडम, तंत्रज्ञानामुळे आज शल्यक्रियेत सर्जरीमध्ये भरपूर प्रगती झालेली आहे. आज इमेज गायडेड प्रोसिजरद्वारे, मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीद्वारे आणि रोबोटिक सर्जरी, तुम्ही रोबोटिक बद्दल ऐकलेच असाल, रोबोटिक सर्जरीद्वारे शल्यक्रियेत याच्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे. जसं आता मी तुम्हाला आणि आता तुम्ही बोलताच आहे सर रोबोटिक सर्जरी बाबतीत, तर मी अजून एक विचारते की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण काही रोल आहे का यामध्ये? हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कॅन्सर ट्रीटमेंट बराच रोल आहे. एक तर रोबोटिकमध्ये पण आहे, कारण आर्टिफिशियल प्लॅनिंग होत असते. मॅन्युअली प्लॅनिंग तर असतेच, पण इनबिल्ट त्यावेळेस सर्जरीच्या वेळेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होतो. सर्जरीमध्येच नाही तर जी रेडिएशन मशीन नवीन जी हालशान म्हणून आलेली आहे त्यामध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होतो. त्यामुळे बेनिफिट हे झाला. अगोदरच्या मशीनवर आम्हाला 25 ते 30 मिनिटं लागायचे एका पेशंटला रेडिएशन द्यायला, पण ही जी नवीन मशीन तिच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर असल्यामुळे ती स्वतः रोज प्लॅनिंग करते त्यावेळी आणि 5 ते 7 मिनिटात एका पेशंटचं रेडिएशन होतं. म्हणजे एका पेशंट मागे 20 मिनिटं वाचलेली आहेत. तर त्यामुळे काय होईल की आपण एका मशीनवरच नंबर ऑफ पेशंट जास्त वाढवू शकतो. तर हा बेनिफिट आहे. पण हे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीज आहेत, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे इथिकल आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. त्याचं म्हणजे काही गैरवापर किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा रोबोटिक्समुळे बाकी काही गोष्टी घडायला नाही पाहिजे. तर माझ्या मते तरी पुढे आपल्या भारतात बऱ्याच शस्त्रक्रियेत बरेच टेक्नॉलॉजीमध्ये बदल होणार आहेत. पण या टेक्नॉलॉजीमुळे पेशंटला बरेच फायदा आहे. जसं पेशंटला वेदना फार कमी होतात, हॉस्पिटल स्टे कमी होतो आणि पेशंटचं मेन असतं की फिमेलचं म्हणजे स्त्रियांचं खास करून की मला डाग नाही दिसला पाहिजे, ब्रेस्टवर असो मानेवर असो. तर या मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी या टेक्नॉलॉजीमुळे आम्ही कमी डागवाला सर्जरी करू शकतो. पेशंटना डॅमेज कमी होतो. ॲज अ सर्जन मला बघायचं झालं तर व्हिज्युअलायझेशन आणि कोऑर्डिनेशन छान मिळतो. पेशंटचा डॅमेज कमी होतो आणि आता तुम्ही डॅमेज कमी म्हणताय सर, तर कमी इन्सिजन मध्ये काम होऊ शकतं का? स्मॉल इन्सिजन मध्ये मॅडम या सगळ्या गोष्टीमुळे कमी इन्सिजन मधूनच सर्जरी होते. कमी इन्सिजन त्याच्यामुळेच तर डाग कमी होईल ना. जो आपल्या सर्जरीचा डाग आहे तो कमी होतो, त्याचा बर्न कमी होतो. तर हे बेनिफिट आहे. ॲक्युरसी वाढते त्या ट्रीटमेंटची आणि सर्वात महत्त्वाचं पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ वाढते. पेशंट लवकर रिकव्हरी होतो, फास्ट रिकव्हरी होते आणि पेशंट लवकर कामाला लागतो. पेशंट जर लवकर रिकव्हरी झाली आणि तो समाजात फिरायला लागला तर तो कॅन्सरला विसरून पटकन आपल्या कामाला लागतो आणि त्या डिप्रेशन मधून बाहेर येतो. तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे असे बरेच बेनिफिट आपल्याला आपल्या पेशंटला मिळत आहेत. पोस्ट सर्जरी त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे सर, स्पेशली जे कॅन्सरस पेशंट असतात? बरोबर मॅडम, पोस्ट सर्जरी जसं पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये सगळ्यात पहिले तर पेशंटनी नियमितपणे व्यायाम करायला पाहिजे, बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे आणि झोप पूर्ण घ्यायला पाहिजे. मेन उद्देश म्हणजे काय, पोस्ट ऑपरेटिव्ह केअरचा पेशंट बरेचदा रिलेक्टंट असतात की मी फिरणार नाही, पण पेशंटचं मोबिलायझेशन लवकर होणे फार महत्त्वाचं असतं. कारण पेशंट फिरायला लागला तर त्याची रिकव्हरी फास्ट होते. पेशंटचं चालणं फार महत्त्वाचं आहे. त्याचे ब्लॅडर बाउल फंक्शन्स काय, त्याच्यामुळे पेशंट्स ह्या गोष्टी जर करायला लवकर एक्झरसाइज रिकव्हरी फिरणं केलं तर पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. आणि 4th स्टेजचा जर कॅन्सर असेल तर त्यातून आपण म्हणजे बचावू शकतो का सर? मॅडम आपण जसं मगाशी डिस्कस केलं की स्टेज 4 कॅन्सर म्हणजे जर कॅन्सर सेल जर शरीरातल्या दुसऱ्या भागात किंवा दुसऱ्या वायूत स्प्रेड झाल्यास आपण त्याला स्टेज 4 कॅन्सर म्हणतो. तर काही कॅन्सरमध्ये स्टेज 4 कॅन्सरला पूर्णपणे ठीक करणं कठीण असते. पण जसं ओरल कॅन्सरमध्ये स्टेज 4चे 2 टाईप आहेत, स्टेज 4A आणि स्टेज 4B. तर स्टेज 4A मध्ये आपण सर्जरी करून त्याला पूर्णपणे क्युअर करण्याचा प्रयत्न करू शकतो. स्टेज 4B मध्ये थोडीसं कठीणाई असते. तसेच थायरॉइड कॅन्सरमध्ये किंवा बाकी कॅन्सरमध्ये आपल्याला स्टेज 4 जरी कॅन्सर असलं तरी आपण पेशंटला एक चान्स देऊ शकतो सर्जरी करून. आणि काही वेळेस पॅलिएटिव्ह किंवा सॅल्वेज सर्जरी करावं लागते स्टेज 4 मध्ये. जसं तोंडाचा कॅन्सर आहे, बाहेर फुटलेलं असेल तर कसं घरच्या लोकांनाही मग स्मेल येत असते, ब्लिडिंग होत असते, तर पेशंटचा क्वालिटी ऑफ लाईफ खराब होते, त्याला बाहेर जाण्यास मग तो टाळतो. तर त्यावेळेस आम्ही पेशंटला पॅलिएटिव्ह सर्जरी किंवा सॅल्वेज सर्जरी म्हणून तो
कॅन्सरने ग्रसित भाग काढून त्याला आपण रिकन्स्ट्रक्शन करून त्याची क्वालिटी आपला जेवढे दिवस तो आहे तेवढे दिवस त्याची क्वालिटी ऑफ लाईफ आणि त्याला खायला वगैरेही मदत मिळू शकते. बरं सर, आपण आता स्टेज 4 कॅन्सर बद्दल बोलतोय आणि पुन्हा मग ते रिऑकरन्स त्याचा होतो का याबद्दल आपण जाणून घेऊ, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. नमस्कार दर्शको, आपलं पुन्हा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि उपचार, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर नितीन बोमनवार सर. सर, आपण कॅन्सरच्या 4th स्टेज आणि त्याच्या रिकरन्सबद्दल बोलत होतो, तर काय सांगाल? बरोबर मॅडम, आपण जसं पॅलेटिव्ह सर्जरी आणि सॅल्वेज सर्जरीबद्दल बोलत होतो. हो. स्टेज 4 मध्ये आपण कॅन्सर क्युअर करणं तर डिफिकल्ट असतो. हो. पण काही वेळेस सर्जरी करावं लागते, हे मी तुम्हाला सांगतो. जसं थायरॉइड कॅन्सरमध्ये, थायरॉइड कॅन्सर स्टेज 4 जरी असलं तर आपल्याला थायरॉइड सर्जरी करावं लागते. कारण कसं, नंतरची जी ट्रीटमेंट द्यायची असते, थायरॉइड जर पूर्ण तिथे असलं बॉडीमध्ये तर तो ट्रीटमेंट पूर्णपणे ॲक्ट होत नाही बाकी जागी, त्यामुळे आपल्याला थायरॉइड सर्जरी करावं लागते. तसंच जसं किडनी कॅन्सर असेल, स्टेज 4 असेल, पण आता आम्ही हार्मोनल थेरपी असल्यामुळे सर्जरी करत नाही. पण जेव्हा पेशंटला की लघवी वाटे रक्त खूप येत आहे किंवा पेन खूप आहे, त्यावेळेस आम्ही रॅडिकल नेफ्रेक्टॉमी म्हणजे पूर्ण किडनी कॅन्सर काढण्याची सर्जरी करत असतो. तर ह्या साल्वेज किंवा पॅलेटिव्ह सर्जरी आहेत, म्हणजे पेशंटला त्या सिम्पटम्स पासून फ्री करण्यासाठी, पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पॅलेटिव्ह सर्जरीज करावं लागतात. आता स्टेज 4 सर्जरी तुम्ही जसं म्हटलं की रिकरन्सचे चान्सेस काय असतात, तर स्टेज वाईज जर आपण बघलं तर पेशंटचं सर्वायवल जे असते, स्टेज 1 मध्ये जवळपास 90% 5 इयर सर्वायवल असतो. 5 इयर सर्वायवल म्हणजे पेशंट 90% पेशंट हे 5 वर्ष जगतात. तसेच स्टेज 2 मध्ये 70 to 80% 5 इयर सर्वायवल असतो. त्याचप्रमाणे स्टेज 3 मध्ये 40 to 50% 5 इयर सर्वायवल असतो. आणि स्टेज 3 मध्ये 15% चान्सेस असतात की पेशंट 5 वर्ष जगेल. जसं थायरॉइड कॅन्सरचे वगैरे पेशंट तर बरेच वर्ष जगतात. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जर प्रॉपर ट्रीटमेंटला रिस्पॉन्स आला तर पेशंट 5 वर्षापेक्षा जास्त जगलेले पण बघितलेले आहे आम्ही. म्हणजे ट्रीटमेंट रिस्पॉन्स मिळण्यावर आहे. म्हणजे काही पेशंटला हार्मोनल थेरपीमुळे किंवा टार्गेटेड थेरपीमुळे रिस्पॉन्स मिळत आहे का, ते महत्त्वाचं आहे. तर यामुळे पेशंटचं सर्वायवल वाढतो. आता रिकरन्सचे चान्सेस म्हटले तर स्टेज 1 स्टेज 2 मध्ये रिकरन्सचे चान्सेस फार कमी आहेत. जसं आपण म्हणू की पहिल्या स्टेज मध्ये सर्जरी झाली, तो पेशंट पूर्णपणे क्युअर झाला, तर पुन्हा तो रोग होणार नाही असं म्हणू शकतो. स्टेज 1 स्टेज 2 मध्ये असं म्हणणं डिफिकल्ट आहे, कारण स्टेज 1 मध्ये आपण म्हणू शकतो की पूर्णपणे क्युअर होऊ शकतो, पण 5% चान्सेस असतात की पुन्हा कॅन्सर उद्भवू शकतो. स्टेज 2 मध्ये 15% चान्सेस असतात. तसेच स्टेज 3 मध्ये 30 to 40% असतात. आणि स्टेज 4 मध्ये जवळपास 60 to 70% चान्सेस असतात की पेशंटला परत कॅन्सर उद्भवेल. तर त्यासाठीच आम्ही कॅन्सर पेशंटला फॉलोअपमध्ये बोलवत असतो. सुरुवातीला मंथली किंवा 3 मंथली, मग 6 मंथली, आणि आम्ही कॅन्सरमध्ये 5 वर्षानंतरच क्युअर म्हणून घोषित करतो. आम्ही जी लँग्वेज बोलतो, तुम्हाला जसं मी सांगितलं की 5 इयर सर्वायवल, तर 5 वर्षानंतरच आम्ही असं म्हणतो की पेशंट क्युअर झालेला आहे. आणि त्याची रिस्क ही जनरल पब्लिक प्रमाणे झालेली आहे. कारण एकदा कॅन्सर झालं तर पेशंटला बाकीच्या लोकांपेक्षा जास्त रिस्क असतं की त्याला परत कॅन्सर येतो. 5 वर्षानंतर तो नॉर्मल पॉप्युलेशन बाकी पब्लिक प्रमाणे त्याची रिस्क होते. त्याच्यामुळे 5 इयर नंतर आपण कॅन्सर क्युअर झालं असं घोषित करतो. सर, आताच तुम्ही उल्लेख केला टार्गेटेड थेरपीचा, तर नेमकं हे काय आहे? टार्गेटेड थेरपी मॅडम ही प्रोटीन्सवर ॲक्ट करते. टार्गेटेड थेरपी जी असते ती मोनोक्लोनल अँटीबॉडीज झाले वगैरे, तर ही त्या प्रोटीन्सवर ॲक्ट करते. आणि जे प्रोटीन्स कॅन्सर सेल्सला वाढवतात किंवा त्याला विभाजन करण्यास मदत करतात किंवा त्यांना शरीरात इतर जागी स्प्रेड होण्यास मदत करतात, त्या प्रोटीन्सवर टार्गेटेड थेरपी ॲक्ट होते. त्याच्यामुळे काय होतं, ही टार्गेटेड थेरपी मोस्टली आम्ही ॲडव्हान्स स्टेजमध्येच वापरतो. जेव्हा सर्जरी, किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीचे ऑप्शन नसतात, किंवा काही याच्यामध्ये सर्जरी झाल्यानंतर क्युअर झाल्यानंतरही टार्गेटेड थेरपी किंवा हार्मोनल थेरपी आपण काही पेशंट्सला देतो. तर टार्गेटेड थेरपी आणि केमोथेरपीचा हा बेनिफिट आहे. जसं टार्गेटेड थेरपी काय होते की जसं किमोथेरपी ब्लड वेसल्स, नवीन ब्लड वेसल्स तयार करण्यास रोखते. तर काय होईल की जर ट्युमरला जर ब्लड सप्लाय मिळाला नाही, तो श्रिंक होईल, तो छोटा होईल. तर टार्गेटेड थेरपी आणि किमोथेरपीमुळे तो श्रिंक होतो आणि आम्हाला ॲज अ सर्जन सर्जरी करायला इझी होते आणि मदत मिळते की आजूबाजूचे ऑर्गन्स इंज्युअर नाही होणार. तर हा बेनिफिट मिळतो.
दुसरं केमोथेरपीमुळे काय बेनिफिट होतं, तर ऑर्गन प्रिझर्वेशन जे आपण बोललो, तर किमोथेरपीमुळे ऑर्गन प्रिझर्वेशनही मदत होते. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अगोदर काय व्हायचं की ट्यूमर खूप मोठा असलं तर पूर्ण ब्रेस्ट काढायचे, पण आजकाल आम्ही जर ट्यूमर साईज मोठं असेल तर पहिले न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतात, म्हणजे जी सर्जरीच्या पहिले जी किमोथेरपी देतात त्याला न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतात, आणि सर्जरी नंतर जी किमोथेरपी तिला ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतात. तर जी सर्जरीच्या अगोदर किमोथेरपी देतो त्यामुळे ट्यूमर साईज कमी झाल्यामुळे आपण बाकीचा ब्रेस्ट वाचवू शकतो. तेवढाच जो ट्यूमर आहे त्याच्यासोबत 1 ते 2 सेंटीमीटरची पडदी घेऊन काढून आपण बाकी ब्रेस्ट वाचवू शकतो. तर टार्गेटेड थेरपी आणि किमोथेरपीमुळे असे बेनिफिट होतात. बरं सर, एखाद्याला स्टमक कॅन्सर झाला तर त्या कॅन्सरला चांगलं करण्यासाठी एक पोटविकार तज्ज्ञाची आणि बिंग सर्जन तुमची काय भूमिका राहील? हा छान प्रश्न केला मॅडम तुम्ही, कारण कॅन्सरमध्ये काम करणं हे टीमवर्क असते, कोणी एकाचं काम नाही. बरोबर. जसं मी म्हटलं की कॅन्सर सर्जन, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हे प्रमुख घटक असतात कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये. त्याचबरोबर डायटिशियन, डेंटल सर्जन यांचंही फार महत्त्वाची भूमिका असते. बरोबर आहे. रिहॅबिलिटेशनसाठी जसं स्पीच थेरपिस्टची गरज असते, फिजिओथेरपिस्टची गरज असते. रिहॅबिलिटेशनमुळे काय असते मॅडम, जसं आता टीमवर्क सांगत आहे, तर रिहॅबिलिटेशनमुळे आपण पेशंटला फंक्शनली ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे, हा उद्देश असतो. तो फंक्शनली मोबिलाइज व्हायला पाहिजे. यामुळे काय होईल की त्याची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते. क्वालिटी ऑफ इम्प्रूव्ह राहील, तो लवकर हे लागेल. तर यामुळे रिहॅबिलिटेशनकडे जास्त महत्त्व देतो. त्याच्यामुळे फिजिओथेरपिस्टचा रोल येतो, स्पीच थेरपिस्ट, सोशल वर्कर, सायकोऑन्कोलॉजिस्ट. म्हणजे तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे की कॅन्सरमुळे पेशंटसोबत पेशंटची फॅमिली डिस्टर्ब होते, तर त्यांची प्रॉपर काउन्सिलिंग होणे महत्त्वाचं असते की कॅन्सर काय आहे, तुम्हाला भ्यायची गरज नाही, आपण त्याला पूर्ण क्युअर करू. तर हे सायकोऑन्कोलॉजिस्ट पेशंट आणि पेशंटच्या रिलेटिव्हला काउन्सिल करतात, व्यवस्थित समजवतात की किमोथेरपीचे काय साईड इफेक्ट, सर्जरी काय असते. तर याच्यामुळे पेशंटचा जो मोरल सपोर्ट मिळतो त्यांना, त्यांची पॉझिटिव्हिटी वाढते, आणि या गोष्टींमुळे पेशंट सर्जरीसाठी किमोथेरपी तयार होतो. आणि त्यांना आम्ही जे सर्वायवर असतात, सपोर्ट ग्रुप म्हणू त्यांना आपण, तर सर्वायवर्सनाही आपण पेशंटला भेटवून देतो. म्हणजे जर पहिले जो पूर्ण ट्रीटमेंट झालेला पेशंट असेल त्याला आम्ही भेटवून देतो, तर त्यांचे अनुभव ते शेअर करतात. त्याच्यामुळे पेशंटचं मोरल बूस्टअप होतो, त्याच्यात पॉझिटिव्हिटी होते आणि तो तयार होतो. अदरवाईज जे आजूबाजू लोक सांगतात की हे असं केल्यामुळे असं होते, तसं केल्यामुळे ते होते, त्याच्यामुळे ते काय होते की डिस्करेज होतं त्यांचं. तर एनकरेजमेंटसाठी आम्ही सपोर्ट ग्रुपसोबत त्यांना भेटवून देतो. तसंच पॅथॉलॉजिस्टचा रोल असतो, सायकॅट्रिस्टचा रोल होतो. तुम्ही उदाहरणात जे सांगितले की पोटविकार तज्ज्ञ आणि तुमची ॲज अ सर्जन काय भूमिका राहील. आता जसं आम्हाला जसं बघायचं झालं की पोटाचे कॅन्सर आहे, जसं स्टमक कॅन्सर असो, आतडीचा कॅन्सर होतो, तर यामध्ये एंडोस्कोपी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टच करतात, पोटविकार तज्ज्ञच करतात. तर आम्हाला पोटात आतडीमध्ये कॅन्सर कशा प्रकारे आहे, किती मोठा आहे, ते त्यांच्याद्वारे माहिती होते. ते बायोप्सी घेतात आणि बायोप्सीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, तर त्यांची मोठी भूमिका आहे. तसेच जसं पित्ताशयाचं कॅन्सर असलं तर पेशंटचं बिलोरुबिन वाढत असतो, काविडीज वाढत असतो, तर मग त्याला स्टेंटिंग करायची असेल, आपल्याला तिथे स्टेंट करायचं तर ते पोटविकार तज्ज्ञच करतात. बरोबर. तर पॅलिएशन प्लस सांगायचं म्हणजे हे टीमवर्क आहे. तर सर, आपण हा विषय पुन्हा कंटिन्यू करूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. सर, एखादी सर्जरी यशस्वी झाली हे आपल्याला कसं काय कळेल? हो मॅडम, जसं मी मगाशी सांगितलं की पोस्ट ऑपरेटिव्ह केअर ही महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी पेशंटला आपण बऱ्याच गोष्टी सांगतो, एक्झरसाइज वगैरे करायला. त्यामुळे पेशंटची जर रिकव्हरी फास्ट झालेली असेल, तो त्याचं ब्लॉडर बावेल फंक्शन व्यवस्थित असेल, पेशंट व्यवस्थितपणे मोबिलाइज होत असेल, आणि त्याचे व्हायटल पॅरामीटर्स जसं पल्स, बीपी, टेम्परेचर नॉर्मल असेल, आणि त्याचे काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो, ब्लड पॅरामीटर्स ते जर नॉर्मल असतील तर पेशंटची यशस्वी सर्जरी झाली असे म्हणू शकतो. आणि जे आम्ही ॲज अ सर्जन बघतो की बाबा आता पोटाचं कॅन्सर असलं, आम्ही त्याला ड्रेन टाकलेला असतो, मग ड्रेनमध्ये काय येत आहे, कुठलं कलरचं फ्लुइड येत आहे, आणि क्लिअर फ्लुइड असेल तर आणि पेशंट ओरली घेत आहे आणि सगळं व्यवस्थित आहे, ड्रेनमध्ये काय येतं, त्याच्यामुळे आम्हाला समजून येते की पेशंट सर्जरी यशस्वी झालेली आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत. ठीक आहे सर, आपला कॅन्सरच्या संबंधित प्रतिबंधात्मक योजना, तर यामध्ये शासनाचा काय रोल आहे? हो मॅडम, जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतीय गव्हर्नमेंट बरेच नॅशनल प्रोग्राम चालवते की कॅन्सर अवेअरनेस झाला पाहिजे आणि लोकांमध्ये जनजागृती झालं पाहिजे. तर आपल्या सेंट्रल इंडियामध्ये, मध्य भारतात सरकारच्या काही योजना आहेत.
जसं महात्मा फुले योजना झाली, आयुष्यमान भारत झालं, तर नागपूरला सगळ्या मोठमोठ्या हॉस्पिटलला सुद्धा ह्या योजना आहेत आणि या योजनेद्वारे पेशंटला पूर्णपणे सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी पूर्णपणे प्रमाणात फ्री होते. म्हणजे पेशंटला काहीच खर्च येत नाही. त्यामध्ये कोणते इन्स्टिट्यूट्स आहेत सर नागपूरला की जिथे फ्री? या फोरमवर नावं सांगणं डिफिकल्ट आहे, पण जवळपास नागपूरमध्ये जे काही नावाजलेले हॉस्पिटल्स आहेत कॅन्सरसाठी, त्या सर्व कॅन्सर हॉस्पिटलला महात्मा फुले आयुष्यमान भारतची योजना आहे. काही पेशंटजवळ डॉक्युमेंट असले आणि त्यांचं जर आयुष्यमान आणि महात्मा फुलेमध्ये असं असेल तर मुख्यमंत्री योजनेद्वारे पण आम्ही त्यांना सहायता मदत झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतो. त्यांना ते एस्टिमेट देऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करतो. बरं सर, आजच्या विषयास अनुसरून आपला काय टेक होम मेसेज राहील? टेक होम मेसेजच्या अगोदर मॅडम मी सांगेल की काय म्हणजे आपल्याकडे काय राहायला पाहिजे टेक होम मेसेज, त्यावर मी सांगेल. जसं आपल्या भारतात कॅन्सरचं प्रमाण फार वाढत आहे. जवळपास म्हणजे जगभरात जर 1,80,00,000 पेशंट नवीन आढळतात तर त्यापैकी 14 लाख पेशंट हे भारतातलेच असतात आणि त्याच्यापैकी 8 ते 9 लाख पेशंटचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो. आणि मध्य भारतात खास करून तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण 30 to 35% आहे आणि यापैकी म्हणजे आपण जे 54,000 म्हटले म्हणजे 77,000 पेशंट हे तोंडाचे कॅन्सरचे आपल्याला भारतात आढळतात आणि 54,000 पेशंटचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो. जवळपास 50 ते 60 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये ओरल कॅन्सर आढळतो आणि बाकीचे कॅन्सर वयानुसारच वाढतात. जास्त वयासोबत ते वाढतात. पण सर कॅपिटल म्हणतात कॅन्सरचं, असं का बरं? ओरल कॅन्सरला कॅपिटल ओरल कॅन्सर म्हणतात नागपूरला, कारण जवळपास बाकी भारताच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या नागपूरला जास्त प्रमाण आहे. बाकी ठिकाणी समजा एव्हरेजली 10% असेल ओरल कॅन्सर, तर नागपूरमध्ये 30% आहे आणि पुरुषांमध्ये जास्ती आहे. पुरुषांमध्ये 3:1 रेशो आहे, म्हणजे पुरुष आणि महिलांचं जर रेशो घेतलं तर 3:1 आहे. आणि त्यामुळे आपण आणि इकडे जो प्रमाण आहे खर्रा गुटखा खाण्याचा तो भरपूर आहे. आपल्या विदर्भात खर्ऱ्याचं खूप प्रमाण आहे, त्यामुळे आणि ते तोंडात ठेवून राहतात, त्याच्यामुळे ओरल कॅन्सरचं प्रमाण आपल्या नागपूरमध्ये खास करून जास्ती आहे. त्यामुळे आपण कॅपिटल ऑफ ओरल कॅन्सर असं म्हणतो. तर अजून काय सांगाल सर? म्हणजे आणि मला टेक होम मेसेज हे सांगायचं आहे मॅडम की मला असं अनुभव आलेला आहे, जे पेशंट येतात त्यांचं म्हणणं असते की मला माझ्या शेजारीने सांगितलं, यांनी सांगितलं की किमोथेरपी घेऊ नको, सर्जरी करू नको, की बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर वाढतो. तर हे सगळे मिथ्स आहेत. तर मला एकच टेक होम मेसेज द्यायचा आहे लोकांना की तुम्ही तुमच्या अवतीभोवती अशा लोकांना ठेवा जे तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने मोटिवेट करतील, तुम्हाला ट्रीटमेंट घेण्यास एनकरेज करतील, अशा लोकांनाच तुम्ही अवतीभोवती ठेवायला पाहिजे. आणि सर बिंग अ सर्जन, तुम्ही जे लोक शस्त्रक्रियेला घाबरतात, सर्जरी म्हटली की आपल्याला आपण घाबरा सुटतो, तर त्यांना काय सांगाल? स्पेशली जे घाबरत आहेत शस्त्रक्रिया आणि जी जरुरी पण आहे, करायचीच आहे, एखादा कॅन्सर म्हणजे एखादा कॅन्सर पर्टिक्युलरली त्या स्टेजला पोहोचला की तिथे सर्जरी अतिशय आवश्यक आहे. बरोबर. जे पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना आम्ही सर्जरी एक्सप्लेन करतो आणि समजा एखादा पेशंट घाबरत असेल किंवा तो तयार नसेल तर त्याला आम्ही सर्जरी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो की ही सर्जरी काय असते, सर्जरीशिवाय दुसरा उपाय नाही. त्याला सोशल वर्कर सोबत मिळवून देतो आणि त्याला सर्जरीचं सगळं आम्ही स्टेप्स एक्सप्लेन करतो की नाही असं केल्यामुळे तुला खायला त्रास होणार. त्याचा मेनूशोध, जसं तोंडाचं कॅन्सर पकडलं त्याचा मेनूशोध, तुम्हाला खायला त्रास होईल का, बोलायला त्रास होईल का, मग आम्ही ते त्यांना पर्सेंटेज नाही इतकं पर्सेंट होईल, पण तुला खायलाही त्रास होणार नाही, बोलायलाही त्रास होणार नाही, अशा प्रकारे आम्ही त्यांना काउन्सिल करून सर्जरीसाठी प्रिपेअर करतो. आजचा विषय खूप महत्त्वाचा होता सर, पण आता वेळ खुणावते आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला पण कार्यक्रमाला कुठेतरी थांबावं लागेल. तर दर्शको, आज आपला अतिशय महत्त्वाचा असा हा विषय सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगितला आणि निश्चितच कॅन्सरबद्दल तुमच्या ज्या शंका असतील, त्यांच्या कारणांबद्दल, त्यांच्या उपचारांबद्दल, तर यांचं निरसन झालं असेल. सर, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.